देशभरात महामार्गांचे जाळे पसरलेले आहे. हे सर्व रस्ते वेगवेगळ्या योजनेखाली उपलब्ध झालेल्या निधीतून तयार केले जातात. यात ग्रामीण भागातील रस्त्यांचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत केले जाते. या बांधकाम विभागाचे 2 भाग असून बांधकाम 1 मध्ये 6 तालुके व 2 मध्ये 5 तालुक्यातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. बांधकाम विभाग 2 कडे एकूण 1848 रस्ते आहेत. त्यांची लांबी 4503 किलोमीटर इतकी आहे. त्यासाठी 3354 लेखाशीर्षामधून खर्च केला जातो. बांधकाम विभागाकडे एकूण 5 तालुके आहेत. करमाळा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला आणि मंगळवेढा. करमाळा एकूण 290 रस्ते, पंढरपूर 276, माळशिरस 674, सांगोला 295 तर मंगळवेढा 313 असे एकूण 1848 रस्त्यांची कामे बांधकाम विभाग 2 मार्फत केली जाते. बांधकाम विभागाकडे 4503 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी निधी येत असतो. यामध्ये 1276 किलोमीटर हे अपृष्ठांकित रस्ते म्हणजे खडीकरण व मुर्मीकरण असलेले. या सर्वांसाठी 18 ते 20 कोटी इतका निधी बांधकाम विभागाला मिळतो. प्रत्येक किलोमीटरला 40 ते 50 लाख इतका खर्च येतो. 1 कोटीत 2 किलोमीटर प्रमाणे 20 कोटीमध्ये फक्त 36 किलोमीटर इतकेच रस्ते तयार होतात. हे प्रमाण अगदी व्यस्त असल्याकारणाने खेडेगावातील रस्ते तयार होत नाहीत. त्यामुळे या लोकांची ओरड होत असते. याची पूर्तता होण्यासाठी या विभागाकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा चालू आहे. महाराष्ट्र शासन वेगळे महामंडळ काढून हे रस्ते डेव्हलप करण्याच्या विचारात आहेत. कमी मिळालेल्या निधीअभावी काही रस्ते तयार होतात तर काही रस्ते तसेच राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेप्रमाणे याही रस्त्यांना निधी मंजूर झाला तर ग्रामीण भागातील रस्ते देखील गुळगुळीत होतील अशी माहिती बांधकाम 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेमध्ये 2 बांधकाम विभाग कार्यरत आहेत. बांधकाम 1 व बांधकाम 2. बांधकाम 2चा मी कार्यकारी अभियंता संतोष विजयकृष्ण कुलकर्णी तुम्हाला थोडक्यात माहिती देतोय. आपण विचारल्याप्रमाणे माझ्याकडे 5 तालुके आहेत. करमाळा आहे, पंढरपूर आहे, माळशिरस, मंगळवेढा आणि सांगोला असे 5 तालुके आहेत. आणि या 5 तालुक्यात जे ग्रामीण रस्ते आहेत त्याची संख्या आहे 1848 आणि लांबी आहे 4503 किलोमीटर. पण त्यातील अपृष्ठांकित रस्त्यांची लांबी जी आहे ती 2500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आणि दरवर्षी आपल्याला जिल्हा नियोजन समितीकडून DPCकडून 3054 या लेखाशीर्षाखाली याला निधी मिळतो. आणि तो निधी 18 ते 20 कोटी एवढा मिळतो. आणि या 20 कोटीमध्ये साधारणतः 40 किलोमीटरचेच रस्ते होऊ शकतात. म्हणजेच 2500 किलोमीटर लांबी पूर्ण करण्यासाठी प्रचंड प्रमाणात आपल्याला निधीची आवश्यकता असते. आणि हे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि संबंधितांच्या लक्षात आणून दिले आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी जर कारवाई केली तर जिल्हा परिषदेचे रस्तेसुद्धा सगळे आपल्याला चकचकीत किंवा व्यवस्थित करता येतील. परंतु निधीची अनुपलब्धता आणि रस्त्यांची संख्या किंवा रस्त्यांचे किलोमीटर यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला जिल्हा परिषदेचे रस्ते सलग घेता येत नाहीत. आणि ही कमी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना किंवा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हे रस्ते नीट करण्यात येतात. धन्यवाद. त्यासाठी पाठपुरावा चालू आहे का? त्यासाठी पाठपुरावा चालू आहे. पालकमंत्रींनी पंढरपूरला व्हिजिट दिली आणि पंढरपूरच्या भेटीदरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीपजी कोईनकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे मॅडम यांनी हीच बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आणि पालकमंत्र्यांनी या बाबतीत पाठपुरावा करून आपल्याला महामंडळ तरी स्थापन करून हे रस्ते विकसित करण्यात येतील किंवा ह्याच्यात काही वेगळा मार्ग काढता येईल का याबाबत लवकरच सांगतो असे त्यांनी आम्हाला सूचित केले, आदेश दिले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.